मी रुपेश 45 मराठी चॅनलवरती आपल्या सर्व प्रिय दर्शकांचे स्वागत आहे. आज आपण बघतोय ठरलं तर मग या मालिकेतील एक असा महत्त्वाचा ट्विस्ट ज्याने आता पुढे मालिकेला आणखीन मोठं मनोरंजक वळण येणार आहे. तर मित्रांनो, हा चवताळलेला महिपत आता त्याच्या मुलीच्या म्हणजे साक्षीच्या विरोधात साक्ष देणारा जो पोलीस अधिकारी होता रिटायर्ड, आणि त्याने महिपतच्याच सांगण्यावरून आधी त्यांना मदत केली होती. साक्षीला निर्दोष सोडवण्यासाठी, पुरावे नष्ट करण्यासाठी जे काही प्रयत्न केले होते ते सगळे फोल ठरले. अर्जुनने बरोबर या सगळ्याचा मागोवा घेत सरंजामेकडून सगळं काही वधवून घेतलं आणि आता याचा बदला घेण्यासाठी महिपत बघा सरंजामेला आजच्या भागामध्ये किडनॅप करतो. आता हा संपूर्ण थरार कसा आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन आलेल्या मंडळींनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे नियमित अपडेट्स मिळत राहतील. इकडे घरी सायली विचारांमध्ये असते की प्रतिमा आत्या बऱ्या तर असतील ना, त्यांना काही झालं तर नसेल ना. अर्जुन सायलीकडे टक लावून बघत असतो. त्याच्या मनात नक्कीच येतं की सायली काहीतरी विचार करत आहे. अर्जुन कॉफी पित असतानाच आपल्या लॅपटॉपवरती एक महत्त्वाची न्यूज पाहतो आणि सायलीला तसं सांगतो की हे बघ सायली, न्यूज बघ आजची काय आहे की दामिनी देशमुख यांनी साक्षी शिखरेची केस सोडलेली आहे आणि आता तर ती पुढच्या कोर्टामध्ये साक्षी शिखरेसाठी न्याय मागण्यासाठी अपीलही करणार नाही. अर्जुनला हे बरंच झालेलं असतं, कारण त्याला माहीत असतं की दामिनी देशमुख ही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांची बाजू घेऊन कोर्टामध्ये केस लढत असते आणि सत्याचा विजय कधीच होणार नाही जर अशी माणसं कोर्टामध्ये खोट्याच्या बाजूने भांडायला लागली. पुढे अर्जुन म्हणतो, आता अशा प्रकारच्या केसेस दामिनी देशमुख कधी लढणारच नाही, कारण या केसमधून तिला चांगलाच धडा मिळालेला असेल. पहिल्यांदा आयुष्यात ती अशी केस हरली असेल, तिचा इगो हर्ट झाला असेल. अर्जुन जे बोलत असतो कदाचित ते सायलीने ऐकलेलं नसतं. ती विचारांमध्ये असते हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि म्हणून तो आपल्या हातातली कॉपी आणि लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि सायलीच्या जवळ येऊन तिच्या हातात असलेले कपडे हिसकावून घेतो. म्हणतो, एकाच वेळी 2-2, 3-3 कामं करत आहेस तू सायली, दमशील ना तू. तर याच्यावर सायलीचं उत्तर असतं की तुम्ही हे काय म्हणताय, मी एकच तर काम करते कपड्यांचं. अर्जुन वकील असल्याने त्याचे शब्दही तसेच असतात. तो बोलतो, सायली, फिजिकली तू असं काम करत आहेस, मला दिसतंय की तू एकच काम करतेस, पण मनाने सुद्धा तुझं दुसरं काम चालूच आहे. मला खरं सांग, तू काहीतरी विचार करत आहेस ना सायली? तू मेंटली 2-2 कामं करत आहेस. एक म्हणजे तू काहीतरी विचार करत आहेस मनामधून, आणि दुसरं म्हणजे मी जिथे आता काही बोललो बघ दामिनी देशमुखच्या न्यूजबद्दल, ते तू काहीही ऐकलं नाहीस. तू फक्त माझ्या त्या प्रश्नांना अशीच उत्तरं दिलीस. पुढे सायली म्हणते, अहो मी ऐकतच होते, तुम्ही त्या दामिनी देशमुखबद्दल बोलत होतात ना, माहीत आहे मला. पण अर्जुन आता सायलीचा हात पकडतो आणि कपड्यांच्या घड्या घालत असलेल्या सायलीकडून तो कपडा हिसकावून घेतो, बाजूला ठेवतो आणि सायलीला शांतपणे बेडवर बसवतो आणि म्हणतो, बोल आता सायली, कसला विचार करत आहेस तू नक्की? तर सायली आता खरंच मनापासून सांगते की मी प्रतिमा आत्यांचा विचार करत आहे. या प्रियाने जे काही कांड केलेले आहेत ते सगळे प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना जेव्हा कळाले तेव्हा काय वाटलं असेल त्यांच्या मनाला. अशा वेळेस आईबाबांच्या मनामध्ये किती वेदना होत असतील यांचा आपण विचार करू शकत नाही. सायलीला काळजी असते ती प्रियाच्या आईबाबांची, म्हणजे प्रतिमा आणि रविराजची. प्रियाबद्दल सायलीला जराशीही सहानुभूती नसते, कारण त्या प्रियाने आतापर्यंत जे काही कर्म केलेले आहेत ते सायलीने लहानपणापासून आश्रमात असतानापासून पाहिलेले आहेत. पुढे अर्जुन म्हणतो, सायली तू बरोबर बोलत आहेस. प्रतिमा आत्या आणि रविराज काकाला याचा त्रास होत असणारच, कारण प्रतिमा आत्या जिथे कोर्टात आली होती तेव्हाच तिला आतमध्ये येण्याआधी चक्कर आली होती, आणि जेव्हा तिला हे कळलं की प्रियाला अशा प्रकारे जेलमध्ये शिक्षा झालेली आहे, तिने काय कांड केलेले आहेत, तेव्हा कळल्यानंतर तिची काय अवस्था झाली असेल काय माहीत, हे देवच जाणे. इथे सायलीप्रमाणेच अर्जुनलाही प्रतिमाची काळजी लागून राहिलेली असते. आधीच तिच्या मनाची अस्वस्थता काही कमी होत नसते आणि त्यात या प्रियाचं धक्का देणारं वर्तन प्रतिमाला आणखीन त्रास देणारं असतं. पुढे सायली अर्जुनला सांगते की आपल्या घरामध्ये असा माणूस कोणीच नाही की ज्याची मनस्थिती स्थिर आहे, जेणेकरून तो तिकडे जाऊन प्रतिमा आत्याची समजूत घालेल, तिला शांत करेल. सायली अर्जुनकडे एक सल्ला मागते की आपण रविराज काका आणि प्रतिमा आत्याला जाऊन भेटायचं का? अर्जुन हसून म्हणतो, ठीक आहे, जाऊ आपण आत्याला आणि काकाला भेटायला. आता कुठे सायलीच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आलेली असते. इकडे घरी नागराज रविराजला सवाल करत असतो की दादा, तू आता तन्वीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाहीस का? आणि आम्हाला तर असं वाटलंय की तू पुढच्या कोर्टात अपील करशील तन्वीला सोडवण्यासाठी. खरं तर नागराज रविराजला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत असतो. तर मित्रांनो बघा आता याचे परिणाम. पुढे नागराज म्हणतो, दादा
खरं तर तू तिच्या सुटकेसाठी अपील करायला हवीस कोर्टामध्ये आणि हीच ती खरी वेळ आहे. तन्वीला तुझी खरी गरज आहे. पण आता रविराजचे शब्द एकदम स्पष्ट असतात. त्याला आता कळून चुकलेलं असतं की ती तन्वी किती खोटारडी होती आणि ती कशासाठी इथे राहत होती. तन्वीला माझी कधी गरजच नव्हती असं रविराज नागराजला सांगून देतो. तन्वीची मदत करून रविराजला स्वतः गुन्हेगार असल्यासारखं वाटू लागतं. तो पुढे म्हणतो, मला असा गैरसमज होता की एका प्रामाणिक साक्षीदाराची मी साथ देत आहे. पण मी खरं सांगतो, कधीही कोणत्या गुन्हेगाराची मी साथ दिली नाही आयुष्यात आणि यापुढेही देणार नाही कधी. रविराजचा हा निर्णय बहुतेक प्रतिमालाही मान्य असतो. तिचंही याच्यावरती काही म्हणणं नसतं. पण नागराज उगाचच प्रिया त्याच्या कर्मकारस्थानांमध्ये साथीदार असल्याने काळजी लागून राहते त्याला की प्रियाला लवकरात लवकर बाहेर काढायला हवी. आता याच्या पुढे रविराज किल्लेदाराने आणखीन एक पेपर बनवून घेतलेला असतो. तो प्रॉपर्टीचा असतो आणि त्यात असं लिहिलेलं असतं की याच्या पुढे माझ्या स्थावर मालमत्तेमध्ये कोणत्याही प्रकारचा या तन्वीचा कसलाच अधिकार राहणार नाही. रविराजने त्या पेपर्समध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं असतं की माझ्या संपत्तीमधून तन्वीला मी संपूर्णपणे बेदखल करत आहे. आता इथे धक्का बसतो तो फक्त सुमनला. प्रतिमाला याचं काही वाटत नाही, कारण त्यांना माहीत असतं प्रियेने जे काही केलंय ती त्याच लायकीची आहे. पण नागराजलाही काही वाईट वाटत नाही, कारण आता संपत्ती तन्वीच्या हातातून तर जाईल, म्हणजे आता दादाच्या संपत्तीवर हक्क सांगायला मी एकटाच. सुमन यासाठी रविराजबद्दल वाईट वाटून घेते की तिला घराची काळजी असते. तिचा स्वभावच साधा असतो. तन्वी जरी तिची पुतणी असली तरी लेकीप्रमाणे तिने माया लावलेली असते तिला. आणि म्हणूनच रविराज किल्लेदाराने घेतलेल्या निर्णयावर सुमन थोडीशी नाराज होते. तर मित्रांनो, सुरुवातीला आम्ही म्हणालो होतो की सरंजामेला महिपत शिकरे त्याची माणसं पाठवून किडनॅप करण्याचा प्रयत्न करतोय. तर आता तसंच घडतंय. आता सरंजामे सकाळी मॉर्निंग वॉकला आलेला असताना महिपतची काही माणसं येऊन सरंजामेला जबरदस्तीने पकडून गाडीमध्ये डांबून किडनॅप करून घेऊन जातात. सरंजामे भरपूर प्रयत्न करतो त्यांच्या तावडीतून निसटण्याचे, पण त्याला माणसांच्या त्या ताकदीपुढे त्याची ताकद थोडी कमी पडते. गाडीमध्ये बंद केलेला असताना देखील सरंजामे खूप ताल करत असतो. दरवाजा उघडायला पाहतो, पण ती दोन माणसं खूप ताकदवान असतात. सरंजामेंच्या वाढत्या वयापुढे त्या दोन गुंडांची ताकद जरा जास्तच असते. आता गाडीमध्ये पुढील सीटवर महिपत शिखरे बसलेला असतो. सरंजामे ते किडनॅप करणाऱ्या माणसांना विचारत असतो, काय चाललंय हे, कोण आहात तुम्ही लोक. तर विलेन स्टाईलमध्ये महिपत शिखरे त्याची एंट्री करतो. पुढील सीटवरून आवाज येतो, तुझा बाप आहे. सरंजामेने बरोबर महिपत शिखरेला ओळखलेलं असतं. तो म्हणतो की महिपत साहेब, मला माहिती आहे तुम्हाला राग आला असेल माझ्या त्या साक्षी देण्याने, पण मी तुम्हाला सांगतो अर्जुनला खरे पुरावे का दिलेत मी तुम्हाला माहित आहे का. तर महिपत म्हणतो याच्यावरती की तुला कोणी विचारलंय का कारण, तू खरे पुरावे त्या अर्जुनकडे का दिलेस. नाही विचारलं मी तुला असं काही. मला फक्त इतकंच माहित आहे, तू माझ्या लेकीच्या विरुद्ध बाजूने पुरावे दिलेले आहेस आणि तुझ्याच त्या साक्ष देण्यामुळे माझी लेक आता जेलमध्ये बंद आहे. तू जर तुझा थोबाड बंद ठेवला असतास ना, तर आत्ता माझी लेक तुरुंगाच्या बाहेर असती आणि तू सुद्धा व्यवस्थित असतास. तुझा श्वास चालू राहिला असता. आता सरंजामे घाबरतो. त्याला असं वाटतं की महिपत माझ्या जीवाशी बहुतेक आता खेळ करणार आहे. घरी सायली सर्वांसाठी कॉफी घेऊन येते आणि प्रताप सायलीला विचारत असतो की सायली, अर्जुन आणि तू प्रतिमा आत्याला पाहून आलात का. सायली हसून उत्तर देते की आता ठीक आहेत त्या. पुढे प्रताप सायलीकडून काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सायलीला विचारतो, काय गे सायली, त्या दिवशी कोर्टामध्ये नक्की काय घडलं होतं, काही कळलं का. तर सायली सांगू लागते रविराजने सांगितल्याप्रमाणे की रविराज काकांनी ठरवलेलं आहे की प्रतिमा आत्यांच्या समोर तसले कोर्टातले विषय आता काढायचे नाहीत. प्रतिमा आत्या हे सगळं ऐकून अस्वस्थ होतात, पण अजूनही त्यांना मागचं काही आठवत नाही. पूर्ण आजी पण आता ठणठणीत असते. सायलीच्या वक्तव्यावर ती आपले विचार व्यक्त करते आणि म्हणते, आता बिचारी प्रतिमा, आता कुठे ती बरी होत चालली होती आणि मध्येच तिला काही ना काहीतरी होतं, काही कळतच नाही. महिपतच्या दादागिरीला सरंजामे आता त्याच्या पोलिसी भाषेमध्ये उत्तर देतो, तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, तर माझं अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या मागे लागेल. महिपत शिखरे खूप चालाख आणि धूर्त माणूस असतो. तो आता बघा सरंजामेची चाल पण ओळखतो. कुणी सांगितलं तुला की आम्ही तुझा खून करणार आहोत. तू तर आत्महत्या करणार आहेस, आत्महत्या. सरंजामे घाबरतो. तो म्हणतो, मी कशाला आत्महत्या करू, मला काही गरज नाही सुसाईड वगैरे करायची. तर आता महिपत शिखरे बघा सगळी तयारी करून आलेला असतो. तुला आता लाज वाटते, तुला गिल्ट वाटतंय, तू पैसे खाल्लेस, गुन्हेगारांना साथ दिलीस आणि म्हणून तू आत्महत्या करणार आहेस. शिखरेकडे हे कारण तयार असतं. स्वतः मारायचं सरंजामेला आणि सांगायचं की त्याने आत्महत्या केली.
महिपत शिखरे आपल्या माणसांना आदेश देतो की त्यांच्याकडे जे कागद आणि पेन असतं ना, मला ते सरंजामेकडे द्या. मग महिपत शिखरे सांगतो, मी सांगतोय ते लिही सरंजामे त्या कागदावर. मी आहे सरंजामे. मी वर्दीचा अपमान केला, लोकांची फसवणूक केली, लोकांचा पैसा खाल्ला आणि त्या सगळ्याचा मला पश्चाताप होत आहे आणि म्हणून मी आत्महत्या करत आहे. महिपत शिखरे जबरदस्तीने सरंजामेकडून त्या कागदावर हे सर्व लिहून घेण्याचा प्रयत्न करतो. आता बघूया सरंजामे असा कसा सामोरा जातोय महिपत शिखरेला. अश्विन नाराज होऊन आता घरी परतलेला असतो आणि हॉलमध्ये सर्वच जण बसलेले असतात. पण अश्विन त्यांच्याशी काहीही न बोलता आतमध्ये रूममध्ये चाललेला असतो. कल्पना त्याला आवाज देते, अरे अश्विन, असा आतमध्ये का चाललास आमच्याशी काही न बोलता? तर अश्विन मनातल्या मनात विचार करू लागतो की तुमचे चेहरे पाहता तुम्ही प्रियाला सोडवण्यासाठी काही मदत कराल असं मला वाटत नाही. पण अश्विन विचारांमध्ये असल्याने त्याच्या तोंडून काही उत्तर येत नाही. याच्यावर प्रताप म्हणतो, अरे अश्विन, तुझी आई तुला काहीतरी विचारत आहे ना, उत्तर दे ना. तुझ्या आईने तुला फोन सुद्धा केला होता आणि तू उचलला नाहीस. अश्विनची उडवाउडवीची उत्तरं तयार असतात. आता प्रियाची बाजू घ्यायची म्हणून तो घरच्यांना डावलत असतो. म्हणतो पेशंट होते म्हणून मी फोन उचलला नाही. आता अतिशय उद्धट भाषेत घरच्यांना उत्तर देतो. म्हणतो त्या पेशंटच्या समोरच मी फोनवर बोलत बसणार होतो का? प्रताप विषय वाढण्याआधीच म्हणतो, बरं अश्विन, शांत हो, ये इकडे बस तू शांतपणे. आता तेवढ्यात गुरुजी आलेले असतात. येऊ का विचारतात. तर प्रताप त्यांना आदराने म्हणतात, या ना, या बसा. पूर्णा आजी अगदी प्रसन्नतेने म्हणते, अहो गुरुजी, मी तुम्हाला बोलवण्याचा प्रयत्न करतच होते, पण नेमके तुम्ही आलात बघा. चांगलं झालं हे. हा तर योगायोग म्हणावा लागेल. पण आता गुरुजी म्हणतात, पूर्णा आजी, हा योगायोग नाही. तुमच्या मोठ्या सुनेने फोन केला होता. त्यांना श्रावणामध्ये पूजा घालायची आहे आणि त्याच्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होईल यासाठी तुमची मोठी सून सायली हिने मला फोन केला होता. अश्विनला या गोष्टीचा राग येतो आणि तो मोठ्या रोषाने सायलीकडे नजर रोखून पाहत असतो. सायली पण प्रसन्नतेने म्हणत असते, पूर्णाजी, घरामध्ये पूजेचा कार्यक्रम ठेवला तर घरातलं वातावरण कसं एकदम सकारात्मक होईल, वाईट प्रवृत्तींचा नाश होईल. अश्विनच्या रागाचा पारा आणखीन चढलेला असतो. तो आता सध्या काही बोलत नाही, पण त्याला त्रास होत असतो की सायली हे सगळं पूजेचे कारस्थान इथे का करत आहे. तिकडे माझी बायको प्रिया जेलमध्ये अडकलेली असताना तिला हे सगळं का सुचतंय. पूर्ण आजीला सुद्धा घरात पूजा व्हावी असंच वाटत असतं. आता सायलीच्या या निर्णयाला पूर्ण आजीचा होकार असतो आणि प्रतापही उत्तम म्हणून या दोघींच्या निर्णयाला पाठीशी घालतो. या दोघींपेक्षा प्रतापलाच घाई लागून राहिलेली असते की पूजा लवकरात लवकर संपन्न व्हायला हवी. म्हणून तो म्हणतो की उद्याच पूजा घालायची का? गुरुजींना तसं विचारतो सुद्धा. गुरुजी म्हणतात, हो ना, चालेल ना, उद्या पूजा घातली तरी चालेल. पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, शुभ कार्याला मग उशीर कशाला, लगेच उद्याच पूजा घालून टाकूया आपण. अश्विनला आता राहवत नाही. त्याला राग येतो. तो म्हणतो, वा, छानपैकी चाललंय तुमचं, करा शुभ कार्य घरात साजरी. बाहेर दरवाजाला तोरणं लावा, रांगोळ्या काढा, घरामध्ये गोड अन्न बनवा, कारण आपली धाकटी सून तुरुंगात बंद आहे याने आपल्याला काही फरक पडतच नाही ना. अश्विन थेट प्रताप, कल्पना आणि पूर्ण आजीला उद्देशून बोलत असतो. सायलीच्या समोर तुटक शब्द बोलत असतो सायलीला उद्देशून. इकडे सरंजामे शेवटी महिपतवर आवाज चढून म्हणत असतो, हे चल निघ, नाही लिहिणार मी तू सांगतोयस ते. तर आता महिपत शिखरे म्हणतो त्याच्या माणसांना, सोडा रे याला, जाऊ दे, याला सोडून द्या. पण याची मुलगी त्या रेल्वे स्टेशन जवळच्या शाळेमध्ये शिकते ना, तिच्याकडून आपण लिहून घेऊया कागदावरती. आता सरंजामे घाबरतो. या महिपत शिखरेने त्याच्या मुलीला किडनॅप करण्याची धमकी दिलेली असते आणि सरंजामे समोर आता काही उपाय राहिलेला नसतो. स्वतःच्या जीवाची मात्र त्याला पर्वा नसते, पण आपल्या मुलीच्या काळजीपोटी सरंजामेचा जीव आता अडकलेला असतो. पुढे महिपत शिखरे म्हणतो, तसं नाही केलं ना तुम्ही, मुलीला किडनॅप वगैरे नाही केलं ना, तर या सरंजामेची म्हातारी संध्याकाळी देवळामध्ये जाते, तिला किडनॅप करा. मग एक एक करत सरंजामेच्या संपूर्ण कुटुंबाला धमकी देण्याचं काम महिपत शिखरे करत असतो आणि कुटुंब प्रेमापोटी आता सरंजामे पुढे कोणताही उपाय राहत नाही. त्या म्हातारीचे हात थोडेसे थरथर कापतात, पण आपण तरीही प्रयत्न करू तिच्याकडून चिठ्ठी लिहून घेण्याचा. सरंजामे जा, काही टेन्शन नाही, घाबरू नकोस, तुला आम्ही काही करणार नाही. पण आता सरंजामेची बोबडी वळलेली असते. तो म्हणतो, नाही महिपत शिखरे, तू असं करू नकोस, माझ्या मुलीला, माझ्या आईला काही त्रास देऊ नकोस. मी करतो, मी लिहितो या कागदावरती, तू सांगशील तसं लिहितो. मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, पण माझ्या कुटुंबाला काही प्रकारचा त्रास देऊ नका. सरंजामे आता महिपत शिखरेकडे विनंत्या करता करता रडायला लागलेला असतो. मी तुमच्या पाया पडतो, पण माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा तुम्ही त्रास करू नका. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. आता शरणागती पत्करलेली असते सरंजामेने महिपत शिखरेच्या या गुंड प्रवृत्ती पुढे. पुढे महिपत शिखरे बोलू लागतो सरंजामेला, हे बघ सरंजाम्या, सुसाईड तर होणारच आहे. तुझं होणार की तुझ्या मुलीचं होणार की तुझ्या आईचं ते माहीत नाही, ते तू ठरव, पण होणार मात्र 113%. महिपतचा हा डायलॉग अतिशय फेमस आहे या मालिकेमध्ये आणि खरंच मित्रांनो 113% हा खरंच विलेन स्टाईलचं काम अगदी चोखपणे बजावत आहे.
आता मैपतची माणसं पुन्हा एकदा कागद पेन सरंजामेच्या हातात देतात. मैपत म्हणतो, ली मी सांगतोय ते. मी नितीन सरंजामे, वर्दीचा अपमान केलेला आहे मी, पैसा खाल्लेला आहे मी. या सगळ्याचा मला पश्चात्ताप होत आहे आणि म्हणूनच मी स्वतःला संपवत आहे. सरंजामे ही नोट लिहिता लिहिता रडत असतो. आता कोणाला तरी सोडून जायचं आहे, आपल्या कुटुंबापासून दूर जायचं आहे. ही भावना त्याला आता खूप त्रास देऊ लागते आणि त्याच्या कृत्यावर त्याला आता पश्चात्ताप होऊ लागतो की आधीच असल्या लोकांची साथ दिली नसती तर आता ही माझ्यावर अशी वेळ आली नसती. कदाचित मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात त्याला हे सगळं जाणवत असणारच. इकडे अश्विनची चिडचिड चालूच असते. तो सर्वांना म्हणतो, तिकडे माझी बायको जेलमध्ये आहे आणि साधं तुम्ही तिला भेटायला सुद्धा गेलेला नाहीत तिकडे. त्या प्रियाबद्दल तुमच्यात सहानुभूती तर नाहीच, पण माणुसकीही अजिबात उरलेली नाही. पूर्णाजी, कल्पना, सायली, प्रताप सर्वांना मोठा धक्का बसतो की अश्विन अशा प्रकारे एकदम डायरेक्ट प्रियाची बाजू घेऊन घरातल्यांशीच भांडतोय. प्रतापला राग येतो. तो अश्विनवर ओरडतो. म्हणतो, अश्विन जरा तोंडाला आवर घाल, सांभाळून बोल. तुला माहिती नाही का त्या प्रियाने काय केलंय? अश्विन म्हणतो, डॅड मला सर्व काही माहीत आहे. मग पूर्णाजी अश्विनला चांगलं सुनावते. म्हणते, तू तरी सुद्धा असं वागतोस? त्या प्रियामुळेच घरातलं वातावरण बिघडलेलं आहे आणि म्हणून तरी पूजा घालावी लागत आहे. अश्विन आणखीन चिडतो. पूर्णाजी, तू सुद्धा दादाचं आणि त्याच्या बायकोचं ऐकून तशीच बोलायला लागलीस वाटतं. सायलीची इच्छा असते की आत्ता कुठे घरात थोडंसं हास्य येत आहे आणि अश्विन इथे येऊन सगळ्याची वाट लावतोय, म्हणून सायली त्याला सल्ला देते, अश्विन भाऊजी आपण नंतर बोलूयात ना या विषयावरती. अश्विन चिडतो आणि मोठ्याने सायलीवरती ओरडतो. म्हणतो, नंतर का बोलायचं या विषयावर? तुझं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल म्हणून तुला भीती वाटते का? आता अश्विन आपल्या वहिनीची बोलायची हद्दही विसरलेला असतो. अश्विन मोठ्याने हुंदके खात पूर्णाजीला सांगत असतो, पूर्णाजी, तुझ्या धाकट्या नातसुनेला या दोघांनी ठरवून मिळून जेलमध्ये पाठवलेलं आहे आणि तुम्हा सर्वांना भडकावलं त्यांनी. अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी, तुला तर माहीत आहे आपली तन्वी कशी आहे. पण कोणीही काहीच रिॲक्शन देत नाही अश्विनच्या या वक्तव्यावर. त्याला हे जाणवतो. तो म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला कोणालाही मला जर रिस्पॉन्स द्यायचा नसेल ना तर करा, नका लक्ष देऊ माझ्याकडे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तन्वीला लवकरात लवकर बाहेर काढणार आहे आणि घरी घेऊन येणार आहे. अश्विन इतकं बोलून रागाने आपल्या खोलीत ताडकन निघून जातो. पण सायलीला याचा काही फरक पडत नाही. ती सगळं वातावरण आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करते. घरात बसलेल्या गुरुजींना ती म्हणते, गुरुजी थांबा, मी तुमच्यासाठी दूध आणि केळं घेऊन येते. आता गाडीमध्ये मैपतकडे सरंजामेने सगळं काही लिहून दिलेलं असतं, जे काही मैपत शिकरेने सरंजामेला लिहायला लावलेलं असतं ते. पण आता मैपत शिकरे ती नोट वाचतो, पण त्याच्यावर सरंजामेची सही नसते. म्हणून तो कागद पुन्हा एकदा सरंजामेच्या अंगावर फेकून मारतो शिखरे आणि म्हणतो, सही करणारे. आणि सरंजामे परत एकदा तो कागद घेतो आणि इच्छा नसतानाही त्या कागदावर सही करून मैपत शिकरेच्या हवाली करतो. मैपत शिकरेने आपल्या माणसांच्या मदतीने एक विषाची बॉटल सोबत आणलेली असते आणि आता तो त्या माणसांना सरंजामेला विष द्यायला लावतो. स्वतःच्या हाताने सरंजामेला विष पिण्यास भाग पाडतो. सरंजामेकडे विषाची बॉटल देऊन मैपत शिकरे म्हणतो, सरंजामे, याच्या आधी खूप मुर्दे पाडलेले आहेत रे मी, पण आता कसं वातावरण एकदम टाईट आहे, सगळं माझ्या मस्तकी येईल, माझ्या बुडाशी येईल, म्हणून मी माझं टाळकं जरा शांत ठेवतोय आणि हा हातखंडा वापरतोय. मी तर आता चिखल साफ करणार आहे, पण त्याच्यात उडी न मारताच. सरंजामेने हातात ती विषाची बॉटल घेतलेली असते आणि मैपत शिकरे त्याला ती पिण्यास भाग पाडतो. सरंजामे ती बाटली घेऊन हातात रडत असतो आणि त्याच्यावर मैपत शिकरे पुन्हा एकदा म्हणतो की आता कळलं का सरंजामे तुला, पोरीचा जीव वाचवण्यासाठी बाप काय काय करू शकतो ते. तू तुझ्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी जीव देत आहेस आणि मी माझ्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी जीव घेत आहे. तर मित्रांनो, खरोखरच मैपत शिकरे इतका नराधम प्रवृत्तीचा गुंड आहे. त्याच्या मनात क्वचितही दयाभाव नाही, करुणा नाही. आता खरंच त्याने या सरंजामेला विषाची बॉटल देऊन ती पिण्यात जबरदस्तीने भाग पाडलं. साम दाम दंडभेद या सगळ्याचा वापर त्याने केलाय आणि सरंजामे पुढे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हाच एकमात्र पर्याय होता. म्हणून त्याने ते बाटलीतील विष ग्रहण केलं आणि लगेच त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. सरंजामे बहुतेक आता आपल्या जीवाला मुकणार हे नक्की आहे. मैपत शिकरे मनात विचार करू लागतो की अर्जुन सुभेदार, तुझं पहिलं प्यादं तर मी मारलेलं आहे आणि असंच आता एक एक प्यादं मारत मारत मी तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. 100%, 113%. मैपत शिकरेने त्याचं काम केलेलं असतं. सरंजामेला संपवून आता तो आपल्या मार्गाला निघतो माणसांना घेऊन. आता रात्र झालेली असते आणि अर्जुन खोलीमध्ये सायलीची वाट बघत असतो. सायली आल्यानंतर तिला तो बोलतो की, अगं कुठे होतीस सायली तू, किती उशीर हा? तर सायली सांगू लागते, पूर्णाजींचे पाय दुखत होते म्हणून जरा त्यांना तेल लावून देत होते, त्या कारणाने मला उशीर झाला यायला. सायली लगेच घाई गडबडीत अंथरूण करण्याची तयारी करते आणि अर्जुन तिच्या जवळ येऊन तिच्या हातातील पांघरुणं बाजूला टाकतो आणि म्हणतो, बस आधी शांतपणे. तिला खाली बसवतो आणि तो स्वतः जमिनीवर बसून सायलीचे पाय चेपून देत असतो. त्याला माहीत असतं की सायलीची किती धावपळ होत आहे.
या सगळ्यातून तिला कधी आरामच मिळत नाही आणि ती स्वतः विचारसुद्धा करत नाही. म्हणून अर्जुनच्या मनात काहीतरी दया करुणा भाव जागा होतो आणि तो स्वतः सायलीची सेवा करू लागतो. सायलीला मात्र हे सर्व अवघड वाटतं. नवऱ्याकडून पाय चेपून घेणं वगैरे. ती म्हणते, "अहो तुम्ही काय करत आहात? थांबा, सोडा." पण अर्जुन म्हणतो, "मी काय करतोय? मी फक्त बायकोचे पाय चेपून देतोय ना." तर सायली म्हणते, "नको अहो, कोणी आलं तर पाहिलं तर?" तर अर्जुनला कसलंही भय नसतं. तो म्हणतो, "बघू देत, मी माझ्या बायकोची सेवा करतोय. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते म्हणू द्या. मला त्याची काही काळजी नाही." पण सायली म्हणते, "अहो तुम्हाला काळजी नाही, पण मला ते सगळं अवघड वाटतंय ते." सायली प्लीज प्लीज करून अर्जुनला पाय चेपण्यापासून थांबवत असते. पण अर्जुन म्हणतो, "मी तुझं ऐकणार नाही सायली, अजिबात. अजिबात नाही ऐकणार." अर्जुन आपलं मन मोकळं करतो सायलीकडे. म्हणतो, "बायको, तू दिवसभर काम करत असतेस. या घरात बाहेर राबत असतेस. कोणाला काय हवंय नको या सगळ्याकडे तुझं बारीक लक्ष असतं. मात्र स्वतःकडे लक्ष देणं तुझं राहूनच जातं बघ. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत असतेस. स्वतःसाठी 5 मिनिटांचा वेळ सुद्धा तुझ्याकडे नसतो. हे मी अनुभवलंय. आणि म्हणूनच आज तुझा थकवा जाईपर्यंत तुझे पाय चेपून देणार आहे हा तुझा नवरा. आणि माझं म्हणणं असंच आहे की जर बायको दमली असेल तर नवऱ्याने तिचे पाय चेपून देणं हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणून हे माझं कर्तव्य समजतोय मी. आणि म्हणूनच सायली तुझे पाय चेपून देतोय ना मी. आणि मी माझं कर्तव्य कधी मोडणारच नाही तर." सायली लाजून म्हणते, "अहो काही पण काय म्हणताय?" तर आता अर्जुन म्हणतो सायलीला, "माझं एक काम करशील का?" तर सायली म्हणते, "अहो तुम्ही सांगाल ना ते करेन मी. पण आधी हे पाय चेपणं वगैरे थांबवा आधी. मला माझी कामं दुसऱ्यांकडून घेण्याची अजिबात सवय नाही आणि असे पाय चेपून घेणे तर अजिबातच नाही." सायलीने अर्जुनला विनंती केलेली असते की पाय चेपणे थांबवावं म्हणून. आता अर्जुन सायलीचं म्हणणं स्वीकारतो आणि पाय चेपण्यापासून तो थांबतो. आता सायली सुद्धा बेडवरून खाली जमिनीवर अर्जुनच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते, "आता सांगा तुम्हाला माझ्याकडून कोणतं प्रॉमिस हवं आहे?" अर्जुन बोलू लागतो, "आता बघ ना मागची 2 वर्ष अशीच गेली. केसमध्येच सगळे विचार. आपल्या स्वतःबद्दल आपण काही बोललोच नाहीत. म्हणून आता मला असं प्रॉमिस कर की याच्या पुढे आपण फक्त आपल्या दोघांचा विचार करूयात." अर्जुनला आता बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असते आणि म्हणून तो सायलीला म्हणतो की कुठेतरी आपण बाहेर मस्तपैकी फिरायला जाऊ. मागच्या वेळेस कसं माथेरानला गेलो होतो. पण तेव्हा परिस्थिती मात्र वेगळी होती. सायली लाजते आणि हसू लागते. अर्जुन म्हणतो, "आता जाऊ ना आपण मस्तपैकी फिरायला. पाहिजे तर आपण पिक्चरला, सिनेमाला जाऊ किंवा कॅन्डल लाईट डिनरला जाऊ." सायली हसते आणि म्हणते, "इतकंच का? बास का? झालं का? इतकंच का?" अर्जुन हसू लागतो. पण सायली म्हणते, "इतकंच आहे तर मग त्याच्यासाठी तुम्ही प्रॉमिस काय घेताय माझ्याकडून? नक्की जाऊ ना आपण." तर अर्जुन खुश होऊन म्हणतो, "ठीक आहे, नक्की ना. मग मी उद्याचीच तिकीटं काढतो लगेच." पण सायली म्हणते, "अहो उद्या? उद्या काय लगेच? उद्या तर पूजा आहे ना आपल्याकडे आणि मला रांगोळी, प्रसाद, पूजा सर्व काही पाहावं लागेल. उद्या कसं आपल्याला जाता येईल?" अर्जुन थोडासा नाराज होतो आणि सायली त्याच्याकडे कुतूहलाने पाहू लागते आणि हसत म्हणते, "अहो मी फक्त उद्या जाता येणार नाही असं म्हणते. 2-3 दिवसांनी जाऊ आणि तुम्ही जे म्हणताय ते सगळं करू." आता अर्जुन थोडासा हसतो आणि म्हणतो, "नक्की ना?" आणि तो सायलीकडून तसं वचन घेतो. सायली पण त्याला वचन देते. तर आता बघूया उद्याच्या भागात काय घडते. महिपत शिकरेचं ते सरंजाम्याचं विष देण्याचं प्रकरण उघड होतंय का? अर्जुन काही ॲक्शन घेतोय का? अर्जुन सायलींचा रोमॅन्स उद्या आपल्याला बघायला मिळतोय. सर्व काही प्रश्नांची उत्तरे उद्याच्या भागात मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.